नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये या रम्याचं वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते म्हणजे या रम्याने लग्न सोहळ्यामध्ये काहीही विघ्न न आणता नुसती नाटकच करून सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे। आता घरामध्ये अगदी काहीही विपरीत घडलं तरीही रम्याकडे बोट कोणीही करणार नाही याचा बंदोबस्त रम्याने बरोबर केलेला आहे। आता याचाच गैरफायदा घेऊन अगदी शेवटच्या वेळेला रम्या काव्याचा चांगलाच घात करणार आहे। ते म्हणजे पार्थशी लग्न करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी रम्या काव्यावरच हल्ला करणार आहे। प्रेक्षकांनो, आता ही रम्या कसं आणि काय काव्याबरोबर करते तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ खूपच जबरदस्त आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका। तर आपण आजच्या भागामध्ये हेच पाहिलं की काव्यार्थ आणि जीवानंदिनी यांचा लग्न सोहळा अगदी थाटामाटामध्ये पार पडला आहे। आता इकडे पार्थ काव्याला मंगळसूत्र घालत असतो त्यावेळेला पार्थला जुन्या आठवणी सगळ्या आठवायला सुरू होतं। आता त्या दोघांनी एकमेकांवर चिडचिड कशी केलेली असते, दोघांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी प्रेमात अडकवण्यासाठी काय काय केलेलं असतं ते सगळं आठवतं आणि पार्थ अगदी भावनेनेच काव्याला मंगळसूत्र घालतो आणि या दोघांचा लग्न सोहळा अगदी उत्साहाने पार पडतो। इकडे आता नंदिनी जीवाकडे पाहत असते आणि जीवा नंदिनीला मंगळसूत्र घालत असतो। आता जीवा आणि नंदिनीला सुद्धा पाठीमागच्या सगळ्या गोष्टी आठवायला सुरू होतं। जीवाने नंदिनीसाठी बऱ्याच कविता केलेल्या असतात, त्या सगळ्या आठवून नंदिनीला खूपच छान वाटत असतं। आता जीवा सुद्धा नंदिनीच्या गळ्यामध्ये हसतच मंगळसूत्र घालतो। तर प्रेक्षकांनो, इथे काव्यार्थ आणि जीवानंदिनीचा लग्न सोहळा अगदीच उत्साहाने निर्विघ्नपणे पार पडलेला आहे। आता ही रम्या मात्र रोज काहीतरी वेगळं नाटक करत असते हे नक्कीच। आता या रम्याच्या काय मनात चाललं आहे तेच आपण पुढे जाऊन पाहणार आहोत। तर आता इथे काव्यार्थ आणि जीवानंदिनी यांची वरात अगदी थाटामाटातच निघलेली आहे। आता वरात झाल्यानंतर या चौघांचंही घरी आगमन झालेलं असतं। आता मानिनी लगेच आरतीचं ताट घेऊन येते आणि या दोघींचं औक्षण करते। आता ह्या दोघी आत येण्या अगोदर मानिनी आणि विक्रम म्हणत असतात या दोघांनी उखाणा घेतल्याशिवाय यांना आत येऊच द्यायचं नाही। आता सगळेच म्हणतात हो हो, उखाणा घेतल्याशिवाय आत यायचं नाही। इथे खूपच छान नंदिनी, काव्या, जीवा, पार्थ एकमेकांसाठी उखाणे घेतात। तर प्रेक्षकांनो, इकडे आता नवरा नवरीचे जे काही खेळ असतात ते सगळे सुरू झालेले आहेत। काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी अगदी एकमेकांमध्ये रमूनच गेलेले आहेत आणि ही रम्या मात्र चांगलीच मनातल्या मनात काव्याला मारण्याचं प्लॅनिंग करत असते। आता इकडे वसुहत्या रम्याला म्हणत असतात, रम्या लग्न पार पडलं आणि आता हे एकमेकांच्या संसारात सुद्धा गुंतून जातील आणि तू काही सुद्धा केलं नाहीस, सतत काहीतरी प्लॅनिंग करत आहेस असंच दाखवलंस आणि काहीच केलं नाहीस। बघ आता काव्य आणि पार्थ पुन्हा एकत्र झाले आहेत, आता त्यांचा संसार उद्यापासून नक्कीच सुरू होईल। त्यावेळेला रम्या म्हणते, अगं उद्यापासून ना, पण उद्याची सकाळ या काव्याने पाहिली तर। आता असं म्हटल्यानंतर वसुहत्या म्हणतात, अगं रम्या तू काय करणार आहेस बरं नेमकं, मला तरी सांग, तू काव्याबरोबर काय करणार आहेस। त्यावेळेला आता रम्या म्हणते, अगं आई तुला जर सांगायचं असतं तर मी या अगोदरच सांगितलं नसतं का, तर आता मी काय करणार आहे ते केल्यानंतरच तुला कळणार आहे आणि अगदी या घरामध्ये काहीही घडलं तर कोणीही आता माझ्याकडे बोट करणार नाही याचा बंदोबस्त मी अगदी करूनच ठेवला आहे। त्यावेळेला वसुहत्या म्हणतात, हे मात्र रम्या तुझं अगदी बरोबर आहे, तू लग्ना दिवशी जे काही हात लाल करून केलंस ते अगदी बरोबरच होतं। आता इथून पुढे कधीही कोणीही तुझ्याकडे बोट करणार नाही। आता रम्या म्हणते, आई तू फक्त बघतच राहा या काव्याचं मी काय हाल करते आणि तिच्या समोरच पार्थला मी आपलंसं करते। आता प्रेक्षकांनो, इथे रम्या काव्याला मारण्याचं प्लॅनिंग करत असते। आता इकडे पहिल्याच रात्री काव्या आणि पार्थ एकमेकांशी गप्पा मारत असतात। आता हे दोघे बोलत असतानाच रम्या तिथे येते आणि दारावर थाप मारते। आता काव्या सुद्धा रम्यावर काहीही संशय घेत नाही आणि आत बोलवते। त्यावेळेला आता ही रम्या काव्यासाठी आणि पार्थसाठी दूध घेऊन आलेली असते। आता काव्या म्हणतात, अगं रम्या माझ्यासाठी कशाला दूध आणलंस तू, देशमुखांना दे आणि एक ग्लास तू परत। आता ह्या रम्याने त्या दुधामध्ये काव्याला मारण्यासाठी विष मिसळलेलं असतं आणि तेच दूध घेऊन काव्याला देण्यासाठी आलेली असते। आता काही केल्याने काव्या घ्यायला तयारच नसते। आता काव्या घेत नाही पाहून रम्या पुन्हा नाटक सुरू करते, काव्या तू अशी काय करत आहेस, तुला पुन्हा माझ्यावर डाऊट येत आहे का की मी यामध्ये काहीतरी घातलं असेल म्हणून। आता काव्या म्हणते, नाही ग, मी तुझ्यावर कशा
कशाला संशय घेईन. त्यावेळेला आता काव्या आणि पार्थ दोघेही दुधाचा ग्लास घेतात आणि पटकन पिऊन टाकतात. आता मात्र इथे रम्याने खरंच काव्याला मारण्यासाठी दुधामध्ये विष घातलेलं असतं. आता याचा डाऊट जरा सुद्धा काव्या आणि पार्थला येत नाही. आता रम्या तेथून जाते आणि रूममध्ये एकटीच खुश होत असते की आता उद्याची सकाळ माझ्यासाठी स्पेशल असणार आहे. अगदी थोड्याच वेळात घरामध्ये दंगा सुरू होईल की काव्याला काहीतरी होत आहे. आता पार्थला अगदी थोडा वेळच या काव्याच्या सहवासात राहायचं आहे, नाहीतर पुन्हा माझ्याशीच लग्न करावं लागणार आहे. आता इकडे काव्यानं दूध पिल्यानंतर अगदी थोड्याच वेळात तिला थोडीशी चक्कर यायला सुरू होते. पार्थला म्हणत असते मला कसं तरी होत आहे देशमुख. त्यानंतर पार्थ म्हणतो काय होत आहे काव्या, तुम्हाला काय होत आहे. आता एवढ्यातच काव्या चक्कर येऊन पडलेली असते. आता काव्याला चक्कर आली आहे हे पाहून पार्थ खूपच घाबरतो आणि मानिनी विक्रम यांना हाका मारायला सुरू करतो. काव्याला चक्कर आली आहे असं म्हणून तो दंगा करतो. आता नंदिनी, जीवा, मानिनी, विक्रम सगळेच जमा होतात. त्यावेळेला रम्या तिथे आलेलीच नसते, कारण आता रम्याकडे कोणीही संशयाने बघणार नसतं. आता मानिनी म्हणत असते अरे तिला दिवसभराच्या थकव्याने चक्कर आली आहे. आता डॉक्टर आल्यानंतर सांगतात की यांच्या पोटामध्ये विष गेलं आहे. अगदी थोड्याच वेळात यांना हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल, नाहीतर यांच्या जीवाला धोका आहे. आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते. आता पार्थ धावतच काव्याला हॉस्पिटलला घेऊन जातो आणि तिकडे काव्यावर ट्रीटमेंट सुरू होते. आता या रम्याने वेळेचा चांगलाच फायदा घेऊन काव्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. आता इथे पार्थ काव्यासाठी खूपच रडत असतो आणि स्पेशालिस्ट डॉक्टरांना सुद्धा बोलवून घेतो. आता ते डॉक्टर पार्थला म्हणत असतात तुम्ही काळजी करू नका, विष पोटामध्ये जाऊन अगदीच थोडा वेळ झाला आहे, आम्ही त्यांना नक्की बरं करू. हे ऐकून पार्थला खूपच धीर आलेला असतो. आता मात्र इथे रम्या आणि वसुआ त्या पाठीमागून आलेल्या असतात आणि पार्थला म्हणत असतात अरे काय झालं काव्याला अचानक असं. त्यावेळेला पार्थ म्हणतो काय माहित त्यांच्या पोटात विष गेला आहे कुठून तरी. जीवाकडे पाहत असते, जीवा पार्थकडे पाहत असतो. आता या तिघांच्या हळूहळू लक्षात येत असतं की रम्याने तर दुधातून काव्याला विष दिलं नाही ना. आता पुन्हा इथे वसुआत्या ही रम्याचं नाव घेणार इतक्याच ड्रामा सुरू करतात. आता वसुआत्या म्हणत असतात अरे बाबानो आता तरी माझ्या रम्याकडे बोट करू नका. दिवसभरात काहीतरी तिने खाल्ले असेल आणि त्यातूनच तिला विष गेला असेल पोटात तिच्या. आता माझ्या रम्याने काही केलंय असं अजिबात म्हणू नका, नाहीतर याचे परिणाम खूपच वाईट तुम्हाला भोगावे लागतील. असं म्हणल्यानंतर आता कोणीही रम्यावर संशय घेत नाही. तर प्रेक्षकांनो नेमकं काव्या आणि पार्थ यांच्यामध्ये दुरावा येणार का? प्रेक्षकांनो खरंच काव्या यातून बरी होऊन बाहेर येऊन काव्यार्थ एकत्र येतील का गुरुजींचं बोलणं खरंच खरं होईल आणि पार्थचं लग्न रम्याबरोबर होईल, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो पुढील रिव्ह्यू ऐकायला विसरू नका. तर प्रेक्षकांनो मालिकेमध्ये असा काहीतरी ट्विस्ट पाहिला तुम्हाला आवडेल का ते कमेंटमध्ये नक्की सांगा.